काम बंद साहेब तुम्ही काय का मारताय? चल बाहेर चाल. अहो साहेब झालं तरी काय? अहो साहेब माझं काय चुकलंय? का मारतायत मला? सिद्धू सिद्धू ऐक हे बघ पोलिसांना मॅटर हँडल करू दे. सिद्धू ऐक सिद्धू ऐक हे बघ अहो काय प्रॉब्लेम झाला? अहो नका कॉल नका करू पोलिसांना. अहो काय झालं ते तरी सांगा. माहित नाही काय केलंस तू? हा माहित आहे काय केलंस? अहो काय प्रॉब्लेम झालाय साहेब? खूप मोठा प्रॉब्लेम. मी त्या मुलीला तुला नोकरी द्यायला सांगितली होती ना? आठवलं साहेब. अहो तिला मी ठेवलंय कामावर. तिने दुसऱ्या दिवशी नोकरी जॉईन केली. अहो साहेब खरं खरं सांग काय केलंस तू तिच्या बरोबर? मी काहीच नाही केलं साहेब. खरंच काय नाही केलं. अहो साहेब का मारताय मला? अहो साहेब मी शांत व्हा. पाहिजे तर आपण बसून बोलूया प्लीज साहेब. अहो साहेब मी खरं बोलतोय. लास्ट चान्स देतोय तुला. खरं खरं सांग नाही तर सांगतो साहेब. अरे सांग ना. साहेब मी तुला माझ्या केबिन मध्ये बोलवून हिम्मत कशाला असा बोलायची? साहेब तू झाली माझी. पुन्हा नाही होणार असं. सोडा मला. सोडू तुला काय रे सोडू? तुझ्या घरी आया बहिणी नाहीत का? हा त्यांच्यासोबत असं कोणी वागलं असतं तर सोडलं असतं त्यांना. काय रे ए तू मार यायला मार. तुला असं सोडणार नाही मी. कळलं काय? साहेब चुकी झाली. बाप त्यापुढे असं नाही होणार. सोडा मला please. तुला चांगली सद्दल खाल्ली पाहिजे हरामखोर. काय मिळतं रे तुम्हाला असं वागून? तुमच्यासारख्या नालायकांमुळे मुलींना ऑफिसला जायला भीती वाटते. सतत सावध राहावं लागतं आणि आपल्यासारखं बाहेर पडण्याचं फ्रीडम राहत नाही त्यांना. सांग नाही काय मिळतं असं वागून तुला? अरे मुलींचे आईवडील पण त्यांना मुलांसारखंच शिकवतात ना. स्वतःच्या पायावर उभा करतात. तुझ्यासारख्या नालायकांमुळे त्यांनी घाबरून जगायचं का? का तुलाही एक मुलगी असेल ना, शाळेत जात असेल. तिने पण आयुष्यात काहीतरी भारी करावं अशी इच्छा असेल तुझी. तिच्या बरोबर कोणी असं केलं तर चालणार आहे का तुला? तुझ्यासारख्या माणसांमुळे अख्ख्या पुरुष जातीचं नाव खराब झालंय. ए सिद्धू अरे हा काय बोलणार आहे? हा याला फक्त लाता बुक्क्यांची भाषा समजते. मार याला मार. साहेब माफ करा मला साहेब. माझी चुकी झाली. यापुढे असं नाही होणार. मला माफ करा साहेब. परत जर कुठल्या मुलीला त्रास देण्याचा विचार जरी केलास ना तर याद राख, हा सिद्धिराज गाडे पाटील जिथे असेल तिथून येऊन तुझे हात पाय तोडून गळ्यात बांधेल. कळलं काय? समजलं. उद्या जेव्हा ती मुलगी तुझ्या ऑफिसमध्ये येईल ना तेव्हा पाय धरून माफी मागायची. कसं? पाय धरून. हो आणि तिला सांगायचं की यापुढे असं कधीच होणार नाही. कळलं काय? हो साहेब बोलेल. बघतोच काय. अगं बाई आलात? अहो जानूशी बोलणं झालं माझं. तुम्हाला सांगते मला इतकं छान वाटलं तिच्याशी बोलून.
नाही म्हणजे मला खरंच काळजी वाटत होती. हिला पेपर कसे जात आहेत, अभ्यास करते की नाही. पण आज मला म्हणाली पेपर छान गेलेत, सोपे गेलेत. मी म्हटलं आत्ता लग्न झालं, हिचं अभ्यासात लक्ष लागतंय की नाही. पण नाही, करते हो. आणि अहो अहो काय म्हणते मी? तू म्हणालीस काय? म्हणजे मी एवढं सगळं बोलले, तुम्ही ऐकलंच नाही का? लक्षच नव्हतं तुमचं माझ्याकडे. काय झालं? दमलात का? तुम्ही हातपाय धुवा, मी पटकन ना जास्त आलं घातलेला चहा करून आणते, तुमच्या आवडीचा चहा घ्या, बरं वाटेल. मग निवांत जेवा. आलेच. भावना आहे, गाडे पाटील काकांचा फोन आहे. आनंदी राहू द्या, मी उद्या करीन. आता माझं डोकं दुखतंय. हॅलो हा आनंदी बाळा, बोल ना. काका, भावना यायचं आहे ना, डोकं दुखतंय. ती झोपली आहे. अच्छा, ऐक ना, तू स्पीकरवर लावू शकते का फोन? हा बोला मॅडम. काय झालंय तुम्हाला? डोकं दुखतंय का तुमचं? म्हणजे आनंदी म्हणत होती तसं. तुमचा मूड ऑफ आहे का? तसं असेल मॅडम तर तुम्ही ना शांतपणे पडून घ्या. टेन्शन नका घेऊ अजिबात. आणखीन एक सांगू का? म्हणजे तुमची डोकीदुखी कुठल्याही औषधाने बरे होणार नाहीये. एक काम करा, तुमच्या बाजूला बघा. हे तुमचं खरं औषध आहे मॅडम. आनंदीकडे बघून तुम्हाला खूप शांत वाटेल. आता निवांत आराम करा. आणि हा आनंदी, तुलाही एक सांगतो मला, भावना जशी तुझी आई आहे ना, तसा एक दिवस तुलाही तिची आई व्हावं लागणार आहे. त्यामुळे तिला रडून देऊ नकोस. ओके काका. गुड नाईट. भावना, आता तरी तुझं डोकं दुखायचं थांबलं की मी तेल लावून देऊ? हे बघा सर, एकदम बेस्ट जागा आहे. एकदम स्पेसियस आणि प्राईम लोकेशन मध्ये. अहो, अशी जागा ना तुम्हाला ह्या एरियामध्ये कुठेच मिळणार नाही. मान्य आहे दादा, एरिया खूप प्राईम आहे, जागा पण छान आहे. पण तुम्ही जे रेंट बोलताय ना, ते जरा जास्तच आहे. हा अहो मॅडम, ह्या एरियामध्ये हाच रेट चालू आहे. अहो, तुम्ही बाहेर कोणालाही विचारलं ना तर तुम्हाला हेच सांगतील. नाही, ॲक्च्युली तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलं होतं ना की आम्ही नवीनच बिझनेस स्टार्ट करतो. त्यामुळे एवढे 25,000 रुपये देणं जरा आमच्यासाठी अवघड आहे. हे बघा साहेब, आपण डिपॉझिट हवं तर कमी करू, पण भाड्यामध्ये काहीच कमी करता येणार नाही. अहो, तुम्हाला सांगतो, इथे ज्यांनी ज्यांनी बिझनेस उभे केलेत ना, त्यांची स्वतःची दुकानं झाली आहेत. अहो, एकदम प्रॉफिटमध्ये आहेत सगळे. आता यातूनही तुम्हाला विचार बदलायचा नसेल तर तुमची मर्जी, मी काय करू शकत नाही. आणि काय करूयात? ठीक आहे दादा, ते काय आहे ना, जास्त वेळ निगोशिएट करणं पण योग्य वाटत नाही.
त्यामुळे आपण फायनली डन करूयात. अरे वा, चांगलंय. म्हणजे तुम्ही फायनल करताय? Yes. अरे वा. एनिवे सर, तुमचा बिझनेस कोणता आहे? फर्निचरचा. अरे वा, चांगलं आहे की मग. बाय द वे, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता ना, तिथे माझ्या वडिलांचे मित्र सुद्धा राहतात. त्यांचं सुद्धा आडनाव दळवीच आहे. हो का? गुड टू नो. ते माझ्या वडिलांबरोबर ना गाड्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करायचे. म्हणजे वडील आता रिटायर झालेत, पण काका अजूनही जातात. एक मिनिट. त्यांचं पूर्ण नाव काय म्हणालात तुम्ही? श्रीनिवास दळवी. काय सांगताय? अहो माझं पूर्ण नाव हरीश श्रीनिवास दळवी आहे. मी त्यांचाच मुलगा आहे. ओ, काय सांगताय काय? हो. अहो सर, मग हे आधी का नाही सांगितलं? म्हणजे मी तुमच्या वडिलांना चांगलं ओळखतो. अहो, माझ्या बाबांचे खूप जवळचे मित्र आहेत ते. हो का? अहो सर, तुम्ही हे आधी सांगायला हवं होतं ना. हे बघ, आपण एक काम करूया. तुमच्यासाठी आपण 15,000 भाडं लॉक करूया. ओ माय गॉड, 15,000 ओनली. हॅरी, 15,000 ओनली. तेच ना. अहो 15,000 रुपये म्हणजे चक्क तुम्ही 10,000 रुपये कमी करताय. हो. बाकी कोणासाठी मी कमी केले नसते. अहो श्रीनिवास काकांसारख्या इतक्या चांगल्या माणसाच्या मुलाला जर मी मदत केली नाही तर देव सुद्धा मला माफ करणार नाही. हो दादा, खरंच मनापासून थँक्यू बरं का. आपण खरंच, माझी एक छोटीशी विनंती. बोला ना. अहो, घरी गेल्यानंतर ना श्रीनिवास काकांना मी त्यांना विचारलंय म्हणून सांगा. आणि बाबाही त्यांची सतत आठवण काढत असतात. डोंट वरी, मी नक्की सांगेन त्यांना. आणि दादा, खरंच सांगतो, तुम्ही चक्क 10,000 रुपये कमी केले आहेत, त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. ओ, मला नका थँक्यू म्हणू. आणि तुम्हाला आता तुमच्या ह्या बिझनेससाठी ऑल द बेस्ट. आणि मी खरं सांगतोय, तर श्रीनिवास काका आहेत ना, खूप खुश होणार आहेत तुमचा बिझनेस बघून. हे खरं आहे. ॲक्च्युली बाबांचा आमच्या सगळ्यांवर खूप जास्त जीव आहे. त्यांना कायम वाटायचं मी काहीतरी केलं पाहिजे, आणि आता तर ते प्रचंड खुश होणार आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणेन. खरंच थँक्यू सो मच. परत तुम्ही मला थँक्यू म्हणताय? वेलकम. येस. बरं, आलोच मी. हो हो. बापरे हॅरी, मला माहित नव्हतं हा आपले बाबा एवढे पॉप्युलर आहेत. तेच ना ग, स्वतःच्या शब्दाची किंमत जर सगळ्यात जास्त कोणी ठेवत असेल ना, तर ते म्हणजे आपले बाबा. खरंच आय रिअली प्राऊड ऑफ हिम. Oh, how sweet, Harry. असं कसं करून चालेल? मला ऑफिसला जायलाच पाहिजे. तर आनंदींच्या ट्रीटमेंटचं कसं होईल? काय करू? भावना, अगं बाळा, ऑफिसला जायचंय ना, चल पटकन नाश्ता करून घे. नाही आई, नको नाश्ता. मला भूक नाहीये. भूक का नाहीये? बरं वाटत नाही का तुला? ताप वगैरे आहे का? नाही ग, बरं आहे मला. मग असं करू नकोस. हे बघ, अंगावर काढू नकोस. काही वाटतंय तर पटकन डॉक्टरकडे जाऊन येऊ. नाही नाही नाही, डॉक्टरकडे नको आहे. परत डॉक्टरांकडे जायचं म्हणजे मला सुट्टी काढायला लागेल, आणि मग माझा पगार कापतील. आनंदींच्या ट्रीटमेंटचं कसं होईल? त्याच्यापेक्षा मी ऑफिसला जाते. अगं असं काय करते मी तू? निघते आई. ऐक माझं, सतत दुसऱ्यांचा विचार. हा अगं, नाश्ता करण्यासाठी 5 मिनिटं लागतील, त्यात काय एवढं नुकसान होणार आहे? आता फोनवर बोलत बसू नको, पटकन नाश्ता. काय म्हणते मी बाळा? आई, मी वाटेत काहीतरी खाते. हा, आता निघते. अगं बाहेर आनंदी खाल्लं. मी भरवते ना ते तिला. मी येते. अगं आता बाहेरचं खाणार, मग तब्येतीला काय करावं बाई? ऐकतच नाही. हॅलो. हा सर. हा मिस्टर संतोष दळवी, तुमचं लोन अप्रूव्ह झालंय. काय? माझं लोन सँक्शन झालंय? अरे वा, थँक्यू 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 सर. मी लगेच तुम्हाला येऊन भेटतो. आजच भेटतो, आत्ताच भेटतो. हो हो, या. थँक्यू. अरे वा, माझं लोन सँक्शन झालं. अरे वीणा, काय करताय तुम्ही? अहो माझं काय झालं? काय झालंय काय तुम्हाला?
माझं स्वप्न पूर्ण होणार आहे म्हणून मी खूप खुश आहे. नाश्ता करेपर्यंत बरे होतात तुम्ही, हे असं अचानक काय झालं? तुला सांगायचं रा, इकडे कान इकडे कर. काय झालंय? हो, माझं लोन सँक्शन झालंय. म्हणजे म्हणजे माझं कर्ज मंजूर झालं. अय्यो, खरं? आपण केवढ्याने बोललात, माझ्या कानाचा पडदा फाटला असता. फाटू दे, आता आबाळ फाटून पैसे येणार आहेत. रिमझिम रिमझिम पैशाचा पाऊस पडणार आहे. रिमझिम रिमझिम नाही, धो 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 पडणार आहे. खरं सांगताय? होय. आत्ताच मॅनेजरचा फोन आला होता. तो म्हणाला तुमचं लोन सँक्शन झालंय. बरं झालं बाई, एकदाचं लोन ते काय मंजूर झालं ते. नाही, कर्जाचा अर्ज केल्यापासून तुम्हाला वेळ लागल्यासारखं झालं होतं. आता बघा चेहरा कसा खुललाय तुमचा. होणार रे. अगं, हे लोन सँक्शन करण्यासाठी केवढे कष्ट घेतलेत मी. अरे त्या हरीशला काही काम करत नसताना लोन सँक्शन झालं आणि मला नाही मिळालं. जाऊ दे ते सगळं. आता लोन तर मिळालंय ना, मी पटकन जातो आणि सगळ्या सह्या करून येतो. ओ ऐका ना, मी पण येते ना तुमच्या बरोबर. तू कशाला? तुझी काय गरज? म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना की बायकोला नेलं की चांगली छाप पडते म्हणून. अगं, ती पडली म्हणूनच तर लोन सँक्शन झालं. अच्छा, म्हणजे गरज होती तेव्हा मला मस्का लावून आईंची खोटं बोलायला लावून घेऊन गेलात. ना फिरायला नेलं, ना कुठे थिएटरला नेलं. आता झालंय अप्रूव तुमचं काय ते लोन, तर जाऊया ना आपण. अगं तसं नाहीये ग, अजून आत्ताचा फक्त फोन आलाय. अजून बरेच सोपस्कार बाकी आहेत, सह्या बाकी आहेत. हा फॉर्म भर, तो फॉर्म भर. हे सगळं झाल्यानंतर मग अकाउंट मध्ये पैसे येणार. काय तू चल, जाऊ दे मला. बाजूला सरक. पैसे मिळायच्या आधी मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि आता मंजूर झालं तर मला लावलं वाटेला. यार कुठे आहे भावना? अजून आली कशी नाही? या फडतूस मॅनेजरच्या वागण्याला घाबरली नसेल ना? नाही तशी भावना धाडसी आहे. गुड मॉर्निंग भावना. गुड मॉर्निंग. भावना मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. मैं कम इन सर. मिस भावना, या ना प्लीज आत या. घाबरू नका. तेवढा दरवाजा बंद करा. सर काही काम होतं का? ऍक्च्युली ना मिस भावना, ते काय झालं ना, ते मला माफ करा. मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मला माफ करा. मला नव्हतं माहिती तुमचं गाडी पाटीलबरोबर एवढं चांगलं संबंध. मला माफ करा. मला माफ करा. सर तुम्ही उठा आधी, प्लीज उठा. तुम्ही जोपर्यंत मला माफ नाही करणार मी नाही उठणार. सर अहो तुम्ही उठा आधी. नाही, पहिलं तुम्ही मला माफ केलं असं बोला, तरच मी उठणार. बरं मी तुम्हाला माफ केलं. नक्की? हो.
मी ह्याच्या पुढे ना कधीच कोणाबरोबर असं करणार नाही, कोणाकडे असं चुकून बघणार पण नाही, कोणाला असं काहीच बोलणार नाही. सर हो हा, पण मिस भावना, गाडी पाटील साहेबांना सांगा मी तुमची माफी मागितली. हो हो, या. सॉरी मिस भावना. हा मॅडम बोला ना. मिस्टर गाडे पाटील, हा बोला भावना मॅडम. थँक्यू. थँक्यू. कशाला? आमच्या मॅनेजरनी माझी माफी मागितली. अच्छा, मागितली का माफी? नाही म्हणजे मागायलाच पाहिजे होती. खूप खूप थँक्यू. म्हणजे तुम्ही मला जी मदत केली आहेत ना, त्याचे आभार मी कधीच नाही मानू शकणार. खूप खूप मोठी मदत केली तुम्ही. जे काही झालं ते इतकं वाईट होतं ना की मला माझ्या घरीही कुणाला काही सांगता येत नव्हतं. ऍक्च्युली आज ऑफिसला येतानाही खूप धाकधूक वाटत होती, पण आता चांगलं वाटतंय. थँक्यू. हो मॅडम, किती वेळा थँक्यू बोलणार आहात तुम्ही? मी जितक्या वेळा तुम्हाला थँक्स म्हणेन ना तितकं कमीच आहे. आम्हा मुलींसाठी ही भीती खूप वाईट असते. घराबाहेर जाण्याचा कॉन्फिडन्सच निघून जातो. पण तुमच्यासारखं कोणी जर का आमच्या मदतीला धावून येणारं असेल ना, तर मग आम्हा मुलींना खूप सेफ वाटतं. नाही हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, तुमच्यासारख्या मुलींना घरातून बाहेर पडायला भीती वाटणं ही आमच्यासारख्या पुरुषांची हार आहे हो. आणि असं होऊ नये म्हणून गाडे पाटील वाटेल ते करायला तयार आहे. पण मिस्टर गाडे पाटील, मी तुम्हाला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. मग तुम्हाला कसं कळलं? ते मॅडम, अहो कसं आहे ना की मी एखाद्या व्यक्तीला माझं जवळचं म्हटलं ना की मग त्यांचे प्रॉब्लेम्स मला न सांगता कळतात. अहो मॅडम, तुम्ही जाऊ द्या ना ते सगळं. तुम्ही फार विचार नका करू त्याचा. तुम्ही फक्त आता मन लावून तुमचं काम करा बस. हो, पण पुन्हा एकदा थँक्यू मिस्टर गाडे पाटील. अहो मॅडम, आता तुम्ही सारखं थँक्यू बोलायला लागलात तर मला असं वाटेल की मी परक आहे. तसं नाही आहे ना? हो हो, म्हणजे मी परक आहे? नाही म्हणजे तसं नाही, तुम्ही परके नाहीच आहात. हा, आता कसं बोललात मॅडम. चला ठेवू? हो, ठेवते. ए सिद्धू, काय रे, काय चाललंय तुझं हे? अगं काय झालं? घरात अजिबात दिसत नाहीस. आणि किती म्हणून कामाचा ताण घेशील बाळा? अगं आजी, असं काय म्हणते? आता इलेक्शन जवळ आलेत ना, मग काम तर करायला लागणार. अरे म्हणून काय झालं? स्वतःच्या भविष्याचा जरा तरी विचार कर. आता जरा बाहेर फिरणं कमी कर. अगं पण आजी, त्याशिवाय कसं होणार? संपत. सिद्धूला तू काही सांगणार होतास ना? हो आई. बघ सिद्धू, सोमवारी तू कुठेही घराच्या बाहेर जायचं नाहीस, घरीच थांबायचं. का? अरे मुलीकडच्या बघायला येणार आहेत तुला. अहो पण ती इकडे कशाला येते? आपण जाऊ ना त्यांच्याकडे. अरे त्याचं काय आहे, जेव्हा आपण मुलगी बघायला जायचं ठरवतो ना, त्यावेळेस तू नेमका आजारी पडतोस. तुझा हातच मोडतो काय, पायच मोडतो काय, तुला ताप येतो. मग यावेळी मी ठरवलं त्यांनाच इथं बोलवायचं. हे फार चांगलं केलंस तू. हो, म्हणजे त्यांनाही समजलं पाहिजे की आपलं प्रस्त किती मोठं आहे. हा, आणि एक लक्षात घे संपत, एक काम कर, हे सगळं जमून आलं लग्नाचं तर लग्नाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाक. नाही म्हणजे तुला कल्पना देऊन ठेवलेली बरी. नाही, मुलगी चांगली मिळणं महत्वाचं आहे. ह्याच्या आईने मोठी लिस्ट सांगून ठेवली आहे. मला सून अशी हवी, मला तशी हवी.
आणि त्यातली एकही गोष्ट नसलेली मुलगी सून म्हणून या घरात येणार आहे. आई आई बघितला याचा कसा चेहरा पडलाय तो. लग्नाचं काय ठरवलं की ह्याचा चेहरा असाच पडतो. अडू दे रे, एकदा का लग्न झालं म्हणजे बघ तसं पुन्हा चेहऱ्यावरती हसू येते की नाही ते. चार पेपर झाले यार, मॅड एकही पेपरला आला नाहीये. नक्की काय झालं असेल एवढं? बरं त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्यामुळे तो कुठे आहे काय आहे काहीच कळत नाहीये. तो एक्झाम्सला आला नाहीये म्हणून नक्की काहीतरी सिरियस झालं असणार आहे. हो ना यार, नाहीतर विश्व आणि एक्झामला येणार नाही असं होणारच नाही. जान्हवी अगं, मी सुद्धा त्याला एकदा दोनदा कॉल केला होता पण त्याने उचललाच नाही. मेसेजेस केले पण त्याचाही रिप्लाय नाही दिला. त्याचे पेपर मिस होत आहेत यार, मला त्याचं टेन्शन आलंय. लास्ट सेम आहे आपली. गौऱ्या, जानू, विश्वाला फोन करू का? विचारतोस काय? फोन करा आधी त्याला. हॅलो. हॅलो विश्वा, रे कुठे आहेस तू? अरे बाहेर होतो. बोल ना. अरे बोल ना काय. अरे किती दिवसाने फोन उचललायस माहितीये? अरे 4 पेपर झाले आपले. अरे तू एक्झामला का नाहीयेस? अरे ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झालाय. भेटलो की सांगेन. तू सांगशील का कशासाठी कॉल केला होतास? अरे जानू आहे समोर, सगळ्यांना विचारते तुझ्याबद्दल. तुझ्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये ना म्हणून टेन्शन आलंय तिला. मने ऐक ना, मला जानूला बघायचंय रे. प्लीज व्हिडिओ कॉल करशील का प्लीज? हो करतो. ओके. काय झालं? अरे त्याला जानूला बघायचंय, व्हिडिओ कॉल कर म्हणतोय. कर कर. जानू, हाय. हाय. एक कसा गेला पेपर? मस्त. ठीक होता. मनीष, अरे विश्वाशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? अरे ऍटलीस्ट तो कुठे हे तरी कळायला हवं. 4 पेपर मिस झालेत त्याचे. उगाच त्याचं वर्ष वाया जायला नको रे. काय झालं? तुम्ही दोघं काही बोलत का नाही आहात? अरे मला निदान सांगा ना, कुठे आहे तो? तो ठीक आहे ना? काही झालं नाहीये ना त्याला? जानू, विश्वा ठीक आहे, त्याला काहीच झालं नाहीये. थोडे फॅमिली इश्यू आहेत, बाकी काही नाही. म्हणजे तुमच्या दोघांचं बोलणं होतंय विश्वासोबत? प्लीज मला सांगा ना, तो जिथे कुठे असेल ना तिथे जाऊन भेटते मी त्याला. अगं जानू, तो कधीतरीच आमचे फोन उचलतो आणि हार्डली 2-3 मिनिटच बोलतो आम्ही. तो कुठे आहे हेही सांगत नाही. कुठे आहे हा मॅड? बरं, नेक्स्ट टाइम जर तुमचा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर त्याला प्लीज सांगा, मला भेटायचंय त्याला. हो नक्की जानू. हे 1 मिनिट. आपल्याला कॉलेजच्या रजिस्टर मध्ये विश्वाच्या घराचा पत्ता मिळू शकतो ना? मी पटकन ऑफिस मधून त्याच्या घरचा पत्ता मिळवते. आलेच मी. याने पण फोन ठेवला. फोन कर त्याला आधी. हॅलो विश्वा.
हॅलो. अरे जानू तुझ्या ऍड्रेस विचारते, देऊ का? नाही नको. तिच्या आयुष्यात ती चांगली सेटल झाली आहे रे. माझ्याबद्दल कळलं तर फार डिस्टर्ब होईल ती. नको, तुम्ही तिला काहीच सांगू नका. आणि ऐका, जर तिला माझा ॲड्रेस कळलाच तर तिला सांगा आम्ही कुठेतरी वेगळीकडे शिफ्ट झालो. हां, ठीक आहे, तुला नंतर फोन करतो. चल. जानू, अगं किती विचार करतेस तू माझा. मलाही तुला भेटावंसं वाटतं, पण हिंमत होत नाहीये ग. कारण तू आता दुसऱ्या कोणाची तरी बायको झाली आहेस. आणि हे मी इमॅजिन नाही करू शकत. हे मी इमॅजिन नाही करू शकत. विश्वा, तुला माहितीये तुझ्या ह्या अवस्थेसाठी ती मुलगी नाही, तू स्वतः जबाबदार आहेस. आई, अगं हे असं दारू पिऊन स्वतःला त्रास देण्यात काय अर्थ आहे सांग ना मला. अरे तू त्या मुलीवर प्रेम केलंस, मग तिला सांगितलं का नाहीस? आणि तू सांगितलं नाही आणि त्यात तिची चूक कशी काय धरायची बरं आपण सांग. म्हणून मला असं वाटतं की ह्यात ना ती मुलगी, ना तुझे बाबा, ना मी, आम्ही कोणी जबाबदार नाही. कसं आहे ना बाळा, प्रेम करणं चुकीचं नाहीये रे, पण केलेलं प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. ते तू व्यक्तच केलं नाही, स्वतःला त्रास करून घेतला तर कसं चालेल सांग बरं. कळते मला आई, पण तुला जसं वाटतं तसा मी प्रयत्नच केला नाही असं नाहीये ग. गेलो होतो मी तिला सांगायला, पण ती आपल्या आई वडिलांच्या सुखासाठी लग्न करत होती. मला तर जानू हवीच होती, पण तिच्या आई वडिलांचं मन दुखवायचं नव्हतं काही. तुला माहितीये, मला तुझा विचारही माझ्या मनात आला. तुझा बाबांचा किती विश्वास आहे माझ्यावर. मला तो विश्वास मोडायचा नव्हता ग. त्यामुळे तिला काहीच न सांगता मी परत आलो. विश्वा, बाळा एकदा बोलून तरी पाहायचंच ना तिला. ते नाही म्हणाले असते तर गोष्ट वेगळी होती, पण ह्या सरळत बसून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे सांग ना बाळा. बरं, आणि निर्णय सुद्धा घेतलेलास, मग त्या निर्णयावर ठाम का नाही राहिलास? ते बघ, सगळं चांगलं होणार आहे. आता जे ठरवलंयस ना त्या निर्णयावर ठाम राहा, माघारी फिरू नकोस. तुझा जो काही निर्णय ना, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हाय, थँक्यू. मी तुला एवढा त्रास दिला तरी तू आज माझ्यासोबत आहेस. आणि खरंच खरंच सॉरी आई. खूप त्रास दिला तुला आई, खूप त्रास दिला. गौऱ्या, जानू, जानू, मिळाला पत्ता?
हो मिळाला, मी लगेच आता अगं पण तो तिथे राहतच नाही. हो अगं, त्याची फॅमिली दुसरीकडे शिफ्ट झाली. हा काय? तेव्हाच विश्वा मला म्हणाला होता की काहीतरी इश्यूज झालेत. आज आपला लास्ट पेपर होता यार. आता मी कधी भेटेन पुन्हा विश्वाला? बरं, तुमचा जर त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर मला नक्की सांगायला. हो नक्की. ठीक आहे, येते मी. बाय. बाय. काय रे बाबा, तू काय चांदीचा आहेस का सोन्याचा? नाही म्हणजे कोणत्या रूपला नुसतं हात लावते तुला तर डायरेक्ट मारत सुटशील ना त्याला. ए व्यंकी, तू काय नुसतं तोंड बघत उभायस? आणखी आला काय करते बघतेच मी. होय, आता ह्यो काय बोलला? काळक्यात गेलं का? नाही, शाप देतोय तुला. तुझं वाटळ होऊ दे, तुझा मुर्दा बसू दे, हे एवढं मोठं झाड मारा तुझ्या डोसक्यात पडू दे आणि तू मरू दे असं म्हणतोय. तुझी हिम्मत. हटकडा, पुण्यांदा जर त्याच्यावर हात उगारलास की नाही, तुझं एक थोवाड आहे की नाही असं इकडचं तिकडे करेन की नाही, घरात जाऊन नुसतं आयुष्यभर टाका मोजत बसशील. मी पण तुला हॉस्पिटल मध्ये पोहोचवलं नाही ना, नाव लावणार नाही. हो, बाईशी बोलताना जरा जपून. तोंडाला येईल ते बोलू नका. गपचूप आपल्या घरी जा. अय, आता जर तुला वाचायचं असेल तर गप गुमान घरला निघून जायचं. नाहीतर फक्त यो नाही, ही अख्खी गर्दी असलं तुडवेल की नाही तुला. चल निघ घरला. आता कळलं तुला लोक कसे असतात आणि तू किती साधा भोळा आहेस. इतकं साधं राहू नको व्यंकी. असाच हसत राहा, वाढ दिसतोस. वेंकी, ए वेंकी, हसतो कशाला? काय रे? हा, कशाला? काय चाललंय डोक्यात? मला तरी सांग, म्हणजे मी पण हसेन. हा हा, काय मला कळणार नाही म्हणतोस? हा, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत. तुझ्या मनात काय चाललंय ना ते सगळं मला कळतं. उलट मीच सांग म्हणतोस. हा, अरे तू असा वेड्यासारखा हसायला लागलास ना तर लोक म्हणतील भूत लागलाय मागे तुझ्या. चल झोप मुकाट्याने, झोप नाहीतर
काय रे सिद्धू, कसला विचार करतोस? मला माहिती आहे ना बहिणी, मागच्या वेळी ताप आल्याचं कारण दिलं होतंस, यावेळी काय कारण देणारस? मला नाही माहिती हो, मला सुचणंच बंद झालंय. तुम्ही सुचवा ना काहीतरी. मला सुचलं असं सिद्धू तर मी आधीच येऊन नसतं सांगितलं का तुला? रे मी तुला 1000 वेळा सांगत होते, घरात लवकर जाऊन भावनाला तुझ्या मनातलं सांग. ऐकलंस माझं? नाही. आता तेलही गेलं, तूपही गेलं, अशी गत झाली तुझी. आता असंच काहीतरी करावं लागणार, कारण घरचे तर मला एक ऐकत नाहीत. कारण घरचे एक ऐकत नाहीत माझे, आणि तिथे भावना उभंही नाही करत आहे मला. पण सिद्धू तुला तिच्याशी बोलावंच लागेल. तू तिला दाखवून ना कसं आहेस, मस्त इम्प्रेशन मार तिच्यावर, आणि त्यासाठी वाटेल ते कर, पण लवकरात लवकर कर काय. आणि एकदा का भावना हो म्हणाली तर तुझे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि मग घरातल्यांना कसं पटवायचं तुला चांगलंच माहिती आहे, हो ना? अहो वहिनी, पण ती हो बोलणंच अवघड आहे ना, कळत नाही का तुम्हाला? काय करू यार आता? असाच विचार करत राहा सिद्धू, तू अगदी राईट ट्रॅकवर आहेस. एकदा का जरा का तू संपतराव गाडे पाटलांच्या विरोधात गेलास की तू त्यांचा नावडता मुलगा होशील, आणि मला तेच हवंय.